हॅलो 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 माईक चेक 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 हॅलो 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 माईक चेक चेक हॅलो. चला पहिल्या फेरीतील आता हा शेवटचा सामना असेल. खोनी विरुद्ध चांभारली. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर खोनी संघाने सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाज ते आमंत्रित केले ते म्हणजे चांभारली. रसायनी विभागातून आलेला हा अगदी ताकदवान आणि दादा संघ मागील भूतकाळामध्ये जर आपण बघितलं तर अतिशय जबरदस्त असा नावारूपाला आलेला हा संघ उल्वे नोडमध्ये यंदाच्या 2025 हंगामामध्ये मोरावेच्या मैदानामध्ये नाईट रजनीमध्ये हा संघ उतरलेला आहे. आज मला वाटतं रजत मुंडे या संघामध्ये अवेलेबल दिसत नाही. 2 चेंडू चॉईस करायचे आहेत फलंदाज. 2 चेंडू चॉईस करून घ्यायचे आहेत. NR पॅनल नीरज राणावत सर यांचा हा पॅनल या रजनीमध्ये अंपायरिंग करत असताना अच्छा म्हणजे रजत मुंडे ISPL साठी सिलेक्शन झाल्यामुळे तो इकडं ग्रामीण क्रिकेट खेळू शकत नाही असं नियम आहे. असे आम्हाला युवराज मले आमच्यापर्यंत ही बातमी पोचवत असताना खूप आनंदाची गोष्ट आहे. युवराज मागाशी पण प्रश्न छेडला होता की आज क्रिकेटचे सुगीचे दिवस आले. पूर्वी असा क्रिकेट नव्हता कारण LED स्क्रीन वगैरे भविष्यात भूतकाळामध्ये आम्हालाही वाटलं नव्हतं की असं भविष्यामध्ये होणार आहे. हे असं घडलेलं आहे. बघा ना आज आम्हाला अभिमान वाटला की आमचा उल्वे नोटचा एक आर्यन नाईक बामणडोगरीचा ISPL मध्ये तो सिलेक्ट झाला आहे. किती अभिमानाची गोष्ट आहे. उल्वे नोटमधील एक खेळाडू तो सिलेक्ट झाला ISPL मध्ये. बघा या मागचे 1-2 वर्षाचा खेळाडू आला होता ग्रामीणमध्ये आणि त्याचा परफॉर्मन्स एवढा जबरदस्त झाला ना की त्याचा ऑटोमॅटिक सिलेक्शन झालेला आहे. ओ यावेळेला पहिला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून पहिल्याच चेंडूवरती आघात केलाय आणि पहिला षटकार मयूर जांभळे याच्या बॅटमधून आलेला चांभारली क्रिकेट संघासाठी जबरदस्त षटकार. सलामीला सन्माननीय विवेक कडू या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आमच्या आयोजन कमिटीला की आपण विवेक कडू यांना सन्मानित करावं. आज मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे आयोजित गावदेवी चषकामध्ये विवेकजी कडू आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच सर्व मान्यवरांचं स्वागत. आपण उद्घाटन बघितलं असाल तर किती अल्लोट अशी गर्दी या मैदानावरती होती. हे मिहिरा स्पोर्ट्स मोरावेचं यश आहे. मयूर म्हात्रे याचं यश आहे आणि जबरदस्त संपूर्ण मोरावे मित्रमंडळ यांनी केलेली मेहनत आणि स्लोवर वन गती परिवर्तन केलं. पंच आमच्याकडे बोलत अव्वांतर वाईटचा इशारा आलेला आहे आणि धावसंख्या पुढे जात आहे 7 धावा धावफलकावरती. अगदी हे मैदान जर बघितलं रिवाल मागच्या वर्षी मैदान जस्ट झालं होतं पण या वर्षी मैदानामध्ये ज्या प्रकारे बनवलं गेलं आहे टॉप मैदान एकदम 40+ मास्टर्स मोरावे या खेळाडूंचा आपण आभार मानूया कारण त्या खेळाडूंनी 40+ मोरावेने प्रचंड अशी मेहनत या मैदानासाठी घेतलेली आहे. त्यांचं किती हातभार आहे या मोरावे क्रिकेटसाठी हे मोठं मोलाचं महत्त्व आहे कारण त्यांनी क्रिकेट तुमचं सुरू केले. यावेळेला कट शॉट बघा पॉईंटमध्ये क्षेत्रामध्ये चेंडू ढकलून काढला आहे. ओह डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित मला वाटते ओमकार हा फलंदाज बाद झाला असता पण मी म्हणेन बालबाल बचावला. 8 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 8 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाज जर आपण बघितला हर्षद टोंबरे रिवाल बघा एक मागचा जर आपण इतिहास बघितला तर क्रिकेटमध्ये एवढं क्रेस नव्हतं म्हणजे एवढं प्रत्येकाकडे 5-5 हजाराची बुटं त्यानंतर प्रत्येक 11व्या खेळाडूकडे पण 5 हजारची किंवा 4 हजारची बॅट आहे. पूर्वी एका बॅटने 11 खेळाडू खेळायचे म्हणजे त्यावेळेला क्रिकेट तसा होता. त्यांना आम्हाला पण नव्हता माहिती की भविष्यात असं क्रिकेट होणार आहे म्हणजे क्रिकेट बदलायला वेळ लागत नाही. यावेळेला लॉफ केलाय डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणि क्षेत्ररक्षकाने काय अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण केलंय आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे जात आहे. धावफलकावरती धावा जर चांभारली संघाच्या बघितल्या 10. प्रणय म्हात्रे आमच्यासोबत मोराबे गावचे अतिशय गुणवान असे गुणलेखक आहेत. आज संपूर्ण रायगडमध्ये उल्वे नोडमध्ये त्यांना आवर्जून बोलवलं जातं गुणलेखनासाठी कारण अगदी स्वच्छ असं गुणलेखन. किती धावा झाल्यात फलंदाज गोलंदाज सिरीजसाठी ज्या वेळेला बॅट लागत असते त्यावेळेला खरा गुणलेखनाची परिचय असते. पारदर्शकता किती महत्वाची आहे. ओहो हो व्हॉट अ शॉट. चेंडू हवेत आहे एलिव्हेशन मिळालं आहे आणि चेंडू सरळ वाडिश लोंगाच्या डोक्यावरून ओमकारच्या बॅटमधून आलेला हा षटकार.
या षटकारीण धावसंख्या धावपलकावर जर बघितल्या 16. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे आयोजित तिसरं पर्वामध्ये रिवाल आहे. पर्व पहिलं ज्या वेळेला झालं होतं, सुरुवात झाली होती तिकडच्या मैदानावरती, नंतर मागच्या वर्षी या मैदानावरती दुसरं पर्व झाला आणि तिसऱ्या पर्वामध्ये अतिशय जबरदस्त आणि थाटामाटात आलेली ही मिहिरा स्पोर्ट्स मोरावेची ही नाईट रजनी. संपूर्ण मिहिरा स्पोर्ट्सचे सर्व खेळाडूंचा मी म्हणेन प्रतिसाद, सपोर्ट, विनय म्हात्रे सकाळ विकेट बनवण्यानंतर त्यांची टीम, प्रवीण ठाकूर, सर्व त्यांची जी रेग्युलर जी प्लेयर खेळतात, कारण एकाने होत नाही. आयोजन सोपं आहे, पण आयोजनामध्ये नियोजन किती महत्त्वाचं आहे. नियोजन एकट्याने करून होत नाही. नियोजनामध्ये तुम्हाला 4-5 लोकांचा हात असेल तरच नियोजन होते. आणि मिहिरा स्पोर्ट्स मोरावेची संपूर्ण टीम, आमचे सचिन भाऊ इथं आहेत, त्यांची पण प्रचंड मेहनत आहे. अमित आलेले आहेत, म्हणजे संपूर्ण मी म्हणेन बराच मोरावे गावातील मयूर शेटला मिळालेला हा चांगला प्रतिसाद. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू नीरज राणा सर आमच्याकडे वल्लेत. अर्थातच हा चेंडू अवंतर आहे. एका धाव्याने धावसंख्या धावपलकावरती 17 धावा झालेल्या आहेत. सकाळी आम्ही पिचची ज्यावेळी आखणी झाली, तर पिचच्या आखणीवेळी खरंच आम्ही ज्ञानेश्वर कोहली कोंबडभुजे याचा आभार मानूया, कारण ही पिच आखण्यामध्ये त्याने आम्हाला खूप सकाळी मदत केलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्याचं आभार मानत आहोत. ओ लॉफ्ट, व्हॉट अ शॉट! काय जबरदस्त दणका दिलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा षटकार. हा षटकार बघा, ब्लॉक हॉलचा चेंडू होता. कशा प्रकारे त्या चेंडूला त्याने खोदून काढलाय. त्याची टेक्निक बघा, त्याचा फुटवर्क बघा, त्याचं पदल आलित्य बघा. क्रिकेटमध्ये तुमचं पदल आलित्य, टेनिस क्रिकेटमध्ये ज्या वेळेला तुम्ही केलं तसं रिवॉल आपण बघितलं असं की तुमचा टायमिंग ज्या वेळेला होतो, ज्यावेळेला तुमचं पदल आलित्य, तुमचा पायाचा मोमेंटम काय, बॅकफुटला किती जाता, फ्रंटफुटला, समोरचा गोलंदाजाचं काय माइंडसेट चालू आहे, हे ज्या वेळेला कॅच केलं जातं त्यावेळेला नक्कीच मोठे अटॅक आपल्याला बघायला मिळतात. आणि तसंच पहिल्या गोलंदाजावर ज्या प्रकारे हल्ले झाले आणि पहिल्या षटकामध्ये प्रणय म्हात्रे आम्हाला सांगतात की धावा आल्या 23, म्हणजे सुरुवात दमदार झालेली आहे. बघा, चांभारली संघाचे खेळाडू सांगतात रिवाल की रजत असो नसो आम्हाला काही फरक पडणार नाहीये, कारण त्याच्याच लेवलचे तसेच आम्ही फलंदाज आहोत. हे सिद्ध करत असताना हे ओमकार आणि त्याच्या जोडीला मयूर. तर मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालंय. दुसरं षटक जेवण रिवाल गोलंदाज येतो, पण बघा या विकेटचा जर आपण अनुभव घेतला तर गोलंदाजी पण तेवढीच टाईट होते आणि बॅटिंग पण अशी होते, कारण विकेट ज्या प्रकारे बनवली ना, पाठा विकेट. डेफिनेटली किरण, कारण मागच्या सामन्यांचा तर आपण विचार केला ना, तर पहिल्या मॅचमध्ये 52चं लक्ष होतं. दुसऱ्या मॅचमध्ये थोडासा लो स्कोर पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा 50 धावांचं टार्गेट ओला टीम समोर त्या पद्धतीनं आपण ठेवलं. ओला टीमनं म्हणजे एकंदरीत खेळपट्टी रंग बदलते या कालांतराने या मैदानावर. त्यामुळे परीक्षा असेल, फलंदाज गोलंदाजांची मेहनत ही करावीच लागणार आहे. नक्कीच मैदानावरती जर उजेड आपण बघितला, उजेड मी आलेल्याच म्हटलं की जबरदस्त लाईट आहे, एक नंबरचं असं लाईट फोकस आपण बघू शकता. अवांतर आहे. गोलंदाज आलेला आहे अजय उथेकर. अजय रायडम ओव्हर द विकेटने आलाय. मी म्हणेन बेलापूर एंड करून हा गोलंदाजी करतो. पंचांच्या डाव्या बाजूने स्ट्रायकेटवरती फलंदाज आपण बघितलं तर मयूर, ज्याच्या बॅटमध्ये आपण बघितलं पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकला होता. बऱ्याच आता उशिरानंतर तो स्ट्राईकला आलाय आणि गोलंदाज पुन्हा अजय. ओ यावेळेला अति जबरदस्त, आता त्याने चांगला चेंडू टाकलाय. बॅकफुटवर गेला होता फलंदाज, कट करायचा होता त्याला, गलीमधून चेंडू काढायचा होता, मात्र चेंडू भरधाव वेगाने गोलंदाज यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. कोणती धाव नाही, धावसंख्या आता मात्र थांबलेली आहे 24 वरती. पुन्हा एकदा अजय राईट मोठं, बऱ्याच लांबचा त्याचा रनअप आहे. पंचांच्या डाव्या बाजूने तो वेगवान गोलंदाजीचा आणि व्हेरिएशन. ओ यावेळेला आडव्या बॅटने मिड विकेटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आलेला आहे. ओ साधा सोपा झेल इथं मात्र सुटलेला आहे आणि मी म्हणेन जीवदानच मिळालं की काय या फलंदाजाला, आणि त्याच्यावरती एक धाव सहज पूर्ण झालेली आहे. आता स्ट्राईकला आले ओमकार. ओमकारचं जर बॅटिंगचं आपण विश्लेषण बघितलं तर याने मागच्या षटकामध्ये 2 षटकार ठोकलेत. त्याचं शेवटच्या चेंडूवरचा जो षटकार आपण बघितला लॉंग ऑफच्या डोक्यावरून, जबरदस्त टायमिंग शॉट, तोच फलंदाज यावेळेला स्ट्रायकरला आलेला आहे. आणि आता मात्र कोणीच संघाचा संघनायकाच्या डोक्यामध्ये हेच माइंडसेट सुरू असेल की आता चांभारली संघाने पहिल्या षटकामध्ये 23 आता कमीत कमी धावांपर्यंत 50च्या आत कसं रोखतं जाईल हे प्रयत्न त्यांना करायचा, आणि तो प्रयत्न सध्या संघनायकाच्या आपण बघितलं डोक्यामध्ये चालू असेल. आणि आता मात्र अजय एक विकेट, मी म्हणजे जी पार्टनरशिप जी सध्या झालेली आहे 2 फलंदाजांमध्ये, एखाद विकेट या मॅचला कोणी संघ पुन्हा एकदा शिरकाव करू शकते. ब्लॉक कोड्यात टाकलाय, बुद्ध्यात टाकलाय आणि इथं डायरेक्ट हिट. ओ बाल बचावलाय. मी म्हणेन जर कदाचित हा हिट झाला असता तर फलंदाज बाद झाला असता, हे तिला मात्र शंकाच नव्हती.
मात्र थोडंसं मेहनत चुकला, 1 इंचाचा फरक म्हणूया आपण, आणि फलंदाज मयूर हा सेफ आहे. आणि धावसंख्या धावफलकावरती पुढे जर आपण बघितली 26 धावा धावफलकावर, 26 लॉस ऑफ 0 विकेट. सांबारली संघ सध्या सुस्थितीमध्ये आहे, एकही गडी बाद झाला नाहीये आणि त्याचा कॉन्फिडन्स लेवल आता सध्या हाय झालेला आहे. बिंदासपणे ते फटकेबाजी करत आहे. अजय वरती यावेळेला, आणि पंचांच्या अंगठी आकाशात अगदी समोर मिळालेला आहे. लेग आणि मिडल स्टंपच्या मधोमध, आणि पंचांची अंगठी आकाशामध्ये. अर्थातच पहिला गडी बाद होतोय, पहिला मोहरा गारद होतोय, पहिला झटका लागतोय तो म्हणजे चांभारली क्रिकेट संघाला. फलंदाज बाद मयूर जांभळे तंबूच्या आश्रयाला. नक्कीच किरण, पहिला ब्रेक थ्रू मिळाला आहे. खास करून आपण बघितलं तर वेटाळ देव चांभारली संघ मैदानावर खेळत असताना खरं तर ज्या पद्धतीनं आपण विचार केला की त्यांचा मुख्य खेळाडू अनुपस्थित आहे, खास करून रजत मुंडे ISPLला सिलेक्शन असल्या कारणानं त्यांच्यावर बंधन आहे. खरं तर तुम्ही लाईव्ह स्पर्धा खेळू शकत नाही आहे, आणि त्यामुळं खरं त्याच्या अनुपस्थित खूप चांगली बॅटिंग होते, कारण दुसरा षटक सुरू आहे आणि 26 धावा धावफलकावर लागल्यात. किरणने एक गुड स्टार्ट मिळाली आहे सांबारली टीमला. नक्कीच जबरदस्त स्टार्ट मिळाली आहे, कारण सांबारली संघ हा नेहमी A लॉटमधून खेळणारा संघ आहे. खोनी संघ A लॉटमधून खेळणारा संघ आहे. म्हणजे मोठ्या गटातून खेळणारे हे संघ अगदी आमने सामने आहेत. 2 धुरंधर संघामध्ये हा बॅटल आहे. हो, यावेळेला टायमिंग फसलाय, एलिव्हेशन मिळालंच नाही, आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक हजर आहे, आणि दुसरा फलंदाज खातही न खोलता तंबूच्या आश्रयाला जातोय तो म्हणजे फलंदाज, नाव माहिती नव्हती, प्रणित बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय योगेश जांभळे. बघा, अतिशय जुना जाणता रवींद्र मात्र चांभारली संघामधील सिनियर लेजंड क्रिकेटर आपण, ज्याच्याली कित्येक वर्ष योगेश जांभळे हा चांभारली क्रिकेट संघासाठी क्रिकेट खेळतोय. कित्येक मैदानी त्याने गाजवले आहेत. त्याचे फटके, त्याचे कव्हर ड्राईव्ह, त्याच्या लॉंग ऑन अगदी जबरदस्त, आणि आपण आपल्या डोळ्याने त्याची बॅटिंग बघितली. आता तो मैदानामध्ये आहे, आणि चांभारली संघ जर म्हणायचं झालं सध्या त्यांची स्टार्ट चांगली झाली आहे, पण मधल्या पिरियडमध्ये जर मिडल ऑर्डर, त्यावेळेला तुमचे बॅटिंग कशी होणार आहे, तुमचा किती टार्गेट, माइंडसेट तुमचा काय चालू आहे, कितीपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, हे खूप टॉस केलं बघा, बाउन्स गती बघा गोलंदाजाची. त्याने पहिला चेंडू स्लोवर टाकला होता, त्यानंतर त्याचं व्हेरिएशन बघा, प्रचंड असं वेगाने टाकल्या चेंडू, टॉस बाउन्सर, आणि अशा प्रकारे दुसरं षटक संपले. आणि आता मात्र या षटकामध्ये कमबॅक केले कोणी क्रिकेट संघानं, आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 26. नक्कीच किरण, अजय उतेकरचे हे षटक थोडंसं मोमेंट शिफ्ट करणारं षटक आहे मी म्हणेल, कारण फक्त 3 धावा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये, सपाटून मार बसला होता. हर्षद ठोंबरेला 23 धावा वसूल केल्या होत्या. तदनंतर मात्र अजय उतेकरनं अप्रतिम गोलंदाजी, वाखाणणी जोग गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि आता धावसंख्येवर जर धावसंख्या बघितली ना किरण, तर 26 एकंदरीत लागली गेली. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. आता येणाऱ्या स्लॉग ओव्हरमध्ये 2 षटकांमध्ये आपल्याला हाणामारी पाहायला मिळेल. नक्कीच रिवॉल, धावसंख्या खूप झालेली आहे, पण हे दोन्ही संघ मोठे गटातून खेळतात. म्हणजे आपल्या विभागातील संघांना पण मी हेच माझा म्हणण्याचा उद्देश आहे की तुम्हाला मोठ्या क्रिकेटमध्ये, मोठ्या फॉर्मॅटमध्ये जर जायचं असेल, ज्या प्रकारे आता आपण ISPL तुम्ही मागाशी म्हटलं, या लेवलला जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे, तर मग तुम्हाला गट बघून जमणार नाही. तुम्ही EDF हे असे गट खेळायची गरज नाही. तुम्ही स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा. तुम्ही मोठ्या गटात खेळून बघा, B गटात खेळा, A गटात खेळा, भले तुम्ही हराल पण एक मॅच हराल, 2 मॅच हराल, पण तुमचा परफॉर्मन्स एकदा मैदानामध्ये एखादा परीक्षक जर आला असेल, लाईव्हला जर एखाद्याने तुमची बॅटिंग बघितली, तुमची बॉलिंग बघितली, तर तिथून तुमचा प्रवास सुरू होऊ शकतो. म्हणजे तिथं तुमचा ऑन दी स्पॉट सिलेक्शन होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला गट बघायची गरज नाही. तुम्ही मोठ्या गटामध्ये केला, तुमचं ॲटोमॅटिक सिलेक्शन होणार आहे. ही सुवर्ण संधी मी म्हणेन. काही गरज नाही गट बघायची. आपण जिंकण्याचा विचार करतो, ट्रॉफीचा विचार करतो. ट्रॉफीपेक्षा तुम्ही असा विचार करा की आपल्या संघातून एखादा खेळाडू जर मोठ्या फॉर्मॅटला जर पोहोचला तर किती अभिमानाची गोष्ट असेल. हे करायला बरोबर. डेफिनेटली किरण, कारण आयुष म्हात्रे बघा आज इंटरनॅशनल लेवल IPL मध्ये कसा चमकला. आयुष म्हात्रे कोणालाच माहीत नव्हता, परंतु ज्यावेळी त्याची बॅटिंग चमकली ना, तिथून तो चमकला. परंतु इथे हा मिस टायमिंग स्ट्रोक, अजून एक विकेट मिळते. विकेट क्रमांक 3 जाईल तंबूच्या श्रेयाला.
3 गडी बाद झाले. चर्चा खूप चांगली आहे या ठिकाणी किरण पाटील. आपण बघितलं तर टेनिस क्रिकेटला आता मी मगाशीही म्हटलं की आता व्यावसायिक दृष्टिकोनातून तुम्हाला ISPL एक जागतिक लेवलमध्ये सर्वात रिच टुर्नामेंट्स तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे जर तुम्ही अक्षरशः कठीण परिश्रम घेतलात ना, तर टेनिस क्रिकेटचा एक सातत्यानं चांगला सराव किंवा तुम्ही लक्ष कॉन्सन्ट्रेट चांगलं केलं ना, तर तुम्ही खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर पैसाही कमवू शकता. एवढा दर्जा मिळाला आहे. नक्कीच रिवॉल, कारण अशा बऱ्याच स्पर्धा आहेत. आता ऑल इंडियाला पण आपण बघितलं तर गुजरात साईडला स्पर्धा होत असतात, अहमदाबाद, अहमदनगर, राजस्थान, अशा बऱ्याच ठिकाणी ओपन फॉर्मॅटच्या स्पर्धा असतात. पण त्यासाठी आपले खेळाडू पुढे यायला हवे. आपले खेळाडू तेव्हाच पुढे येतील ज्या वेळेला ते मोठे फॉर्मॅट खेळतील. आणि इच्छा आहे की आपल्या ज्या प्रकारे आर्यन नाईक जसा पुढे गेला, मला वाटते प्रत्येक गावातून असा एक मोरावे गावातून पण एखाद खेळाडू जायला हवा. कारण आज त्यांच्याकडे चान्स आहे, संधी आहे. या संधीचं तुम्ही सोनं करा, प्रॅक्टिस करा, मेहनत करा. मेहनतीशिवाय फल नाही. यावेळेला बॅटची एज लागली, माठी क्षेत्ररक्षक आणखीन एक आल्या पावली माघारी. काय करतोय चांभारली क्रिकेट संघ? जी सुरुवात झाली होती ओमकार आणि मयूर यांनी ज्या प्रकारे मोमेंटम दिला होता, 23 धावांचं पहिलं षटक ज्यावेळेला आलं होतं रिवाल, असं वाटलं होतं की 60-65 धावा चांभारली संघ ठोकणार. मात्र कोणी संघ कल्याणमधून आम्ही एवढा लांबचा प्रवास सहज केला नाहीये, कारण आमची मेहनत आणि या मॅचमध्ये आम्ही सहजासहजी हार मानणार नाही हे दाखवत असताना, सिद्ध करत असताना, प्रूफ करत असताना एक कोणीच क्रिकेट संघाचे 11चे 11 धुरंधर महारथी यावेळी मैदानामध्ये. काय जबरदस्त परफॉर्मन्स. रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशन हा संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतो. व्हाईट अँड ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये चांभारली संघ फलंदाजीसाठी उतरलाय. प्रत्येक संघाचा ड्रेस कोड बघितला तर सेम असणं हे बंधनकारक आहे. 5 चेंडू झालेत, मागचे एकही धाव नाही असे आम्हाला प्रणय मात्रे सांगतात. म्हणजे बघा 3 विकेट गेलेत. किती प्रश्नचिन्ह पडला असेल मी चांभारली संघाला, कारण आता यावेळेला मोमेंटम शिफ्ट करण्याची अत्यंत गरज आहे. ऑन हॅट्रिक बॉल असेल किरण. खरं तर हा गोलंदाज सरफराज ऑन हॅट्रिक खूप चांगलं षटक हाताळतोय. बघा बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्यात आणि या पहिल्या रात्रीतला रेकॉर्ड होऊ शकतोय सरफराजच्या नावावर जर विकेट मिळवली तर. परंतु नाहीये इथे मात्र मिळेल फक्त 1 रन. धोकादायक धाव होती परंतु कंप्लीट झाली आहे त्या मैदानाच्या आतमध्ये. आणि सांगितले की 5 चेंडू निर्धाव गेल्याने त्यानंतर मात्र ही 1 धाव मिळाली आहे. संघाला नेऊन ठेवलंय. आता कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या 27 रन्स, 27 धावा. नक्कीच सरफराज, त्याची बॉडी लँग्वेज, त्याचं बॉलिंग ऍक्शन जर आपण बघितलं, त्याचा उजवा हात ज्या प्रकारे कानावरून तो रिलीज करतो, उभा हात जो प्रकार, बघा अशा प्रकारचे गोलंदाज सक्सेसफुल होत असतात. मात्र या वेळेला चेंडूवरती हा फाईन लेगच्या डोक्यावरून आलेला हा चौकार. जबर त्याची बॉडी लाईन बघितलं, एखाद फटका एखाद षटकामध्ये असतोच, मात्र त्याचे ऍक्शन खूप चांगले आहे. जबरदस्त राईट मोर द विकेटने तो बॉलिंग करतो. त्याचा रनअप, त्याचा ज्या प्रकारे तो पॉपिंग लाईनमध्ये गेल्यावर त्याची जम्प, आणि ते त्याचं बेनिफिट आहे कदाचित. त्याचं जर ॲक्शनमध्ये जर ज्या प्रकारे तो उडी घेतोय पॉपिंग क्रीजमध्ये आणि त्याचं बाउन्स ज्या प्रकारे त्याला मिळतो, तो जबरदस्त बॉलिंग. राईट मोर द विकेट. धाव संख्या आपण कवर 31. आहा, यावेळेला वाडिश लॉंगॉनकडे चेंडू 31. आणि हा मला वाटतं या चेंडूवरती सिंगल आलेले 32 धावा धापलकावरती आलेल्या आहेत. 32 आत्तापर्यंत धापर. 3रं षटक सरफराजचं यावेळी प्रगती पथावर आहे. राईट मोर द विकेटनं गोलंदाजी करतोय आणि जबरदस्त. सध्या मी म्हणेन चांगल्या कमबॅक केलंय कोणी क्रिकेट संघाने. त्यांची फिल्डिंग, डीप मिड विकेट, डीप बॅक ऑफ पॉईंट, वाडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, सिलिम मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक लावलेला आहे. ही व्यूहरचना, हे चक्रव्यूह रचलं होतं आणि यामध्ये कदाचित ही झेल झाली असती, मात्र यष्टीरक्षक मला वाटतं सावध नव्हता, लक्ष नव्हतं, त्यामुळे हा जीवनदान मिळाल्याने एका धावेने आता मात्र 3रं षटक देखील रिवाल संपलं आहे. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर कोणी क्रिकेट संघाने काय कमबॅक केलंय बघा. मोरावे संघाचा मी मोहित, त्यानंतर हा तुमचा शिवांशू, त्यांची बॉलिंग ज्या प्रकारे त्यांचे ऍक्शन आहे, त्यांच्याकडे संधी आहे, त्यांना अजून मेहनत करावी लागेल, त्यांना अजून झीज करावी लागेल. रिवॉल खेळतात, जिंकते मोरावे संघ, असा जिंकत नाही, फॉर्म आहे, पण त्याच्यामध्ये अजून तुम्हाला काय चेंजेस करायचे आहेत, अजून काय करायचं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये व्हेरिएशन करा. कारण त्यांची ऍक्शन जर बघितली, आता सरफराजची मी ऍक्शन बघितली आणि या 2 गोलंदाजांची पण ऍक्शन तशी आहे. म्हणजे चान्स आहे पुढे जाण्याची, तुम्हाला सध्या आहे एकच चान्स. तुम्हाला बॉलिंग दिली तर तुम्ही बॉलिंगमध्ये 100% द्या, नाही तर आजकाल होते मला बॉलिंग पण करायचे, मला बॅटिंग पण करायचे आहे. काहीतरी तुमची बॅटिंग आहे, तुम्ही बॅटिंग करा. बॉलिंग करायचे तुम्हाला बॉलिंगमध्ये 100% द्या. होऊ शकता, चान्स आहे रिवॉल, ही संधी आहे. नक्कीच मी म्हटलं की मेहनत, खरं तर मेहनत फार करावी लागते टेनिस क्रिकेटमध्ये आणि ही कसरत आहे तुमची. आत्ताचा युग आहे, फास्ट आहे,
कॉम्पिटिशन खूप आहे टेनिस क्रिकेटमध्ये, त्यामुळे मेहनत करावी लागेल. आपण अनाऊन्समेंट करूया. यानंतरचा मॅच असेल अर्थातच अजनबी बॉस फायटर अजनबी ओले आणि विरुद्ध मोरिया पळसपे. चला टॉससाठी यायचं तुम्हाला. विनर वर्सेस विनर हा पहिला मॅच असेल. टॉससाठी तुम्हाला यावं लागेल. लास्ट ओव्हर. नक्कीच रिव्हॉल्व 23च्या सरासरीने वाटचाल होते, आता 11.00च्या सरासरीने. 33 धावा धावफलकावरती. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र शेवटच्या क्षणावरती सोडलेला झेल आणि कदाचित रनआउट देखील झाला असता. योगेश जांभळे, अतुल जांभळे मैदान. अतुल देखील अति जुना खेळाडू आहे मित्रांनो. चांभारली संघ ज्या वेळेला पूर्वी आला होता त्याच्यामध्ये हे अतुल, योगेश, अजून एक लेफ्टी कोणतरी होता अमित मुंडे, असे बरेच खेळाडू जुने या संघामध्ये होऊन गेले. आजही 1-2 खेळाडू संघामध्ये आहेत. संघाला सावरून धरलंय. मात्र या चेंडूवरती आता मात्र 2 धावा आल्या. धावसंघाच्या धावफलकावर बघितली 35 धावा धावफलकावर. शेवटचा गोलंदाज हेमंत, राईट मोर द विकेट. ओ यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट त्या दिशेने, तोच क्षेत्ररक्षक आता पुन्हा मात्र पोहोचू शकला नाही. थोडी झेल खाली होती, प्रयत्न केलं होतं, प्रयत्नांची पराकाष्ठा, मात्र यश आलं नाही. आणि या चेंडूवरती 1 धाव. एका धावेने आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 36 धावा धावफलकावरती लागलेल्या आहे. कोणी क्रिकेट संघ लाजवाब. बघा कमबॅक कसं करायचं असतं, स्वतःमध्ये किती चेंज करायचं, हे कोणीच क्रिकेट संघाने आता मात्र दाखवून दिलेलं आहे या मैदानामध्ये. ओ आडव्या बॅटने चपराक दिली, डीप बॅकवर्ड पॉइंट, क्षेत्ररक्षक हजर, फंबल झालाय आणि या चेंडूवरती दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 2 धावा. खराब फेकी, बॅकअप झालं नाहीये. ऍक्च्युली थ्रो झाली होती पण यष्टीरक्षकाने थोडी जंप घेतली, बॅकअप मिळाला नाही आणि कव्हर नव्हतं आणि त्याचा बेनिफिट मिळालं. चांभारली क्रिकेट संघ 2 धावांनी आता पुढे गेलेला आहे. 38 धावा. अजूनही षटकातील मला वाटते 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज जर आपण बघितलं, हेमंत सध्या तो चांगली गोलंदाजी करत आहे. समोर स्ट्राईक वरती योगेश. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन, चेंडू हवेत आणि पुन्हा झेल ड्रॉप. बघा गोलंदाज जर आपण बघितलं तर शॉर्ट ऑफ लेन चेंडू त्याने वारंवार टाकले तरी बॉल. 4 चेंडू त्यांनी शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी केलेली आहे आणि बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलेला नाही, कारण मोमेंटम झालं नाही. बॅकफूटचा जास्त वापर झाला. फ्रंटफूट जर झाला असतं तर कदाचित मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार देखील बघायला मिळेल, असं मात्र तसं घडलं नाही. 4 चेंडू शॉर्ट ऑफ लेन आणि आता मात्र पुन्हा गोलंदाज रिवाल. आणि आतापर्यंत 3 कॅच ड्रॉप झाल्यात. या इनिंग मधचा विचार केला ना तर 3 कॅच ड्रॉप झाल्यात. हे पाहायला मिळालं. शॉर्ट स्लॉग ओव्हरचं षटक, हाही झेल आहे हवेमध्ये, परंतु दूर असताना दूरवरचा अंतरही कापलाय आणि खूप चांगल्या पद्धतीनं हा झेल हाताला टिपलाय. आणखी एक विकेट. विकेट नंबर 4 जाईल तंबूच्या दिशेनं. आपण पाहिलं तर धावसंख्या थांबली गेली आहे. किरण, कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, खास करून एक हर्षद ठोंबरे, ज्या गोलंदाजावर 23 धावा आल्या ना, त्यानंतर मात्र तिन्ही गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली आहे. जबरदस्त गोलंदाजी. नक्कीच नक्कीच. स्लोवर 1 चेंडू बघा, त्याने 4 चेंडू फास्ट फेकल्याने हा गती परिवर्तन केला. व्हेरिएशन किती महत्वाचं आहे. रिव्हॉल्व लेफ्टी बॉलर स्वतः गोलंदाजी केली आहे. तुला अनुभव आहे की कसा चेंडू फास्ट स्लो, व्हेरिएशन किती महत्वाचं, इम्पॉर्टन्स. आणि व्हेरिएशन केलं, हे विकेट मिळालंय. प्रशंसाच करावी लागेल या संघाची, कारण 23 झाल्या होत्या. मला वाटलं कदाचित 60 पर्यंत चांभारे संघ जाईल, मात्र कोणी क्रिकेट संघाचा कॅप्टन, कल्याण विभागातून आलेला संघ काय परफॉर्मन्स दिलाय. आहा, अफलातून. बघा चेंडू खोलात टाकलाय, सेले मिड ऑफला, क्षेत्ररक्षक होता, चेंडू उचललाय, तत्पूर्वी चेंडू होती फक्त 1च धाव. काय एफर्ट दिले, कमिटमेंट, 100% कमिटमेंट. तुमचं पर्सेंटेज किती मॅचमध्ये आहे, तुमचं एफर्ट किती आहे, या मॅचमध्ये तुम्ही किती ओतताय. तुमचं 100% ज्या वेळेला तुम्ही देणार रिव्हॉल्व मॅच, 100% क्रिकेट तुम्हाला साथ देणार. तुम्ही बॅटिंग करणार आणि फिल्डिंगला मागे जाणार आणि मग थोडासा हलगर्जीपणा करणार, तर मग नक्कीच तुम्हाला सामने सोडावे लागतात. बघा कोणी क्रिकेट संघाकडून शिकण्यासारखं आहे. बघा 23 धावा आल्या होत्या. त्यानंतर आलेला गोलंदाज अजय, 3 धावा त्याने दिल्या. सरफराज आला, त्याने धावा दिल्या 7, 2 गडी त्याने बाद केले. आणि हेमंत त्याने 7 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. काय बॉलिंग फॉर ऑल ओव्हर. म्हणजे कोणी क्रिकेट संघाच्या सर्व फक्त झेल 2-3 जर आपण सोडल्या तर बाकी त्यांनी परफॉर्मन्स जबरदस्त दिला आहे. म्हणजे 4 षटकाचा पूर्वार्ध संपलेला आहे आणि आता उत्तरार्धामध्ये मला वाटतं कोणी संघाला धावा चेसिंग करायच्यात. मला वाटतं 24 चेंडूमध्ये 41, म्हणजे मला वाटतं प्रति षटकामागे 10.25 सरासरीने वाटचाल करायची आहे. कशा प्रकारे 41 धावा काढल्या जातील हे मायक्रोफोनवरती तुमच्यापर्यंत पोहोचवतील आमचे साथी समालोचक मित्र रवींद्र म्हात्रे, रिव्हॉल्व. धन्यवाद. हॅलो. तर आपण इथे रवी दुर्गे याचं स्वागत करतो. याचं आपण स्वागत कक्षामध्ये
मिहिरा स्पोर्ट ट्रॉफी 2000 आई गावदेवी आपण सातत्याने पाहता. तर रवी दुर्गे या सरांचा आपण शुभ सन्मान करतो. मी विनंती करेन मयुरदादा मात्रे की आपल्या शुभास्ते आपण रवी दुर्गे सरांना देखील आपण सन्मानित करूया. आणि टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. मोरिया 11 पलसपे आणि एका साईडला बॉस फायटर ओवळे. मयुरदादा मात्रे यांच्या शुभास्ते आपण रवी दुर्गे सरांना देखील माईची शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय. चला 2 कर्णधार देखील यायचंय. मोरिया चला. पलसपे आणि ओवळे. बॅट्समन कोणी टीमचे बॅट्समन कृपया लगेच उतरा. ओवळे संघ कर्णधार आपला यायचा आहे. बॉस फायटर येथे मोरिया पलसपे संघाचा कर्णधार उपस्थित आहे. तर बॉस फायटर ओवळे संघाचा कर्णधार शेवटचा अंतिमचा कॉल असेल. आपल्याला टॉस करण्यासाठी यायचं आहे. तर चला 41 धावांचं आव्हान आणि या आव्हानाला प्रत्युत्तर देण्याकरता सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. ती करण आणि हर्षल. एका बाजूला टॉस केला जाईल. विनर वर्सेस विनर. बॉस फायटर अजिनबी ओवळे विपक्ष मोरिया पलसपे. दोन्ही ताकदवान संघ. मॅच खूप चांगली पाहायला मिळेल नंतरची. परंतु सुरू असलेला सामना देखील अगदी रोमहर्षक स्थितीत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला खोणी, कल्याण, ठाणे चला आपण जिल्ह्यावरून आलेला हा संघ. तर टॉस करतो. किरणदादा पाटील यांच्या शुभास्ते आपण टॉस होतोय. 4 षटकांची मॅच. टॉस होतोय किरणदादा पाटील यांच्या शुभास्ते. बॉस फायटर ओवळे आणि मोरिया पलसपे. फक्त निर्णय पेंडिंग असेल तर जाऊया पुन्हा एकदा मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये. जॉईंट विथ रवींद्र मात्रे सर. थँक्यू मनोहर. धन्यवाद किरण पाटील यांचा तुम्ही आवाज ऐकलात. खरं तर जुने जाणगे समालोचक आहेत. आज टेनिस क्रिकेटमध्ये दुहेरी भूमिका त्यांची पाहायला मिळते. बॅटिंग उत्कृष्ट बॅट्समन, बॉलर, ऑलराऊंडर भूमिकेन जुनियन पाहायला मिळतं. आणि आजही 40+ मध्ये एक उत्तेजनार्थ कामगिरी करणारा हा खरं तर खेळाडू. थँक्यू सो मच. त्याचबरोबर आमचे युवराज माली यांचंही तुम्ही गोड आवाज ऐकलात. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं करूया सहर्ष स्वागत. आपण पाहतात मिहेरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे आयोजित गावदेवी चषक 2025. सलामीचं षटक ओमकार पाटील. गेम इज ऑन. गेम स्टार्ट. पहिलाच बॉल बॅटची बॉटम एज घेऊन यष्टीरक्षकाच्या जवळून चेंडू बाजूला जसा गेला. एक सिंगल कंप्लीट केली. एका धावेनं सुरुवात झाली. श्री गणेशा झालाय. 41 धावा करायचे आहेत 4 षटकांमध्ये. खरं तर मागच्या सामन्यांचा विचार केला तर आपण 50 धावा झाल्या. डिफेन्स करण्यात आल्या. धावा होत नाहीये चेस या मैदानावर. खूप झगडावं लागतं. खूप मेहनत करावी लागते. थंडगार गुलाबी हवा मैदानाच्या चोहोबाजूला सुटली आहे. आणि या गुलाबी हवेमध्ये अक्षरशः तुम्हाला सर्वांना अगदी हा मॅच कदाचित घाम फोडणारा पाहायला मिळेल का ही अपेक्षा असेल. नेक्स्ट बॉल ओमकार. खरं तर आउटसाइड ऑफ स्टंपला फेकला. योग्य दिशेने होता. अगदी बॅटनं लेटकट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज हर्षद ठोंबरे. डॉट जातोय. धावसंख्या 1. करण ठोंबरे, हर्षद ठोंबरे. सातत्यानं चर्चा सुरू होती. ISPL बघा. करण अंबाला सर्वात जास्त विजय पावले. हा सर्वात महागडा ऑप्शनमध्ये खरेदी करण्यात आलेला खेळाडू. येस डेफिनेटली. पंचिंग स्ट्रोक लॉफ्ट केलाय बॉलला. लॉफ्टेड स्ट्रोक. इट्स अ ह्यूज अँड ब्रिलियंट मॅग्निफिसंट स्ट्रोक. सिक्सर. 6 धावा आल्यात. षटकार आलाय. 41 करायच्यात. खोनी अनहोनी को होनी करने वाला आहे खोनी. आणि काय जबरदस्त टोला लगावलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा खर्च खोनी टीमच्या गोलंदाजाने केल्यानंतर असं वाटलं की 50-60 धावा चांभारली संघ उभारू शकेल. परंतु कौतुक करावं लागेल त्या गोलंदाजांचं. जबरदस्त गोलंदाजी केली. तदनंतर मात्र फलंदाजी करत असताना हर्षद ठोंबरेने ठोकलेला हा षटकार ओमकार पाटीलच्या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा ओमकार पंचांना पार करून चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हा यस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. इथेही खरं तर
विकेट किपरच्या मागे शॉट थर्डमॅनला असणारा क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही पाहिलात थोडासा मिस झाला. एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 8 धावा. पहिला ओव्हरचा खेळ सुरू आहे. 8 धावा धावफलकावर आणि अशा परिस्थितीत पुन्हा एकदा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. सरळ अगदी स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु डीप मिड विकेट एरियाकडे चेंडू जातोय. सिंगलचं डबल मध्ये रूपांतर क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी आणि 2 धावा मिळत आहेत. कोणी टीमच्या बॅट्समन करण आणि हर्षद दोन्ही सलामीवीर फलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये आता 10 धावा वसूल केल्या आहेत. प्रति षटकामागे 10.25 ची सरासरी आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये पहिल्याच ओव्हरच्या 5 बॉलमध्ये 10 आल्या आहेत. सरासरी आहे चांगली परंतु ओमकारचा लास्ट बॉल कशा पद्धतीने खेळला जाईल. करण हाय अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह खणून काढलाय खोदून काढलाय अक्षरशः थोडासा चाचपडतपणा होता परंतु नाहीये थांबवलेत. एकाच धावेवर 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते 11 या आकड्यावर. 11 धावा धावफलकावर लागल्या. 4 षटकांचे मॅचेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत गावदेवी चषकामध्ये. पर्व तिसरा आहे आणि तर तिसऱ्या पर्वामध्ये जबरदस्त आयोजन स्तुतीदायक आयोजन. संदेश मुंडे येईल. संदेश मुंडे एक चांगला गोलंदाज आहे. नावारूपाला आलेला. मगाशी उल्लेख केला होता किरण पाटीलनी की या संघामध्ये अर्थातच योगेश जांभळे सारखा अतुल जांभळे सारखे जुने खेळाडू आणि खास करून अमित मुंडे मला वाटतं या संघामध्ये तुम्हाला दिसत नाही कारण या संघातले बरेच खेळाडू नोकरी व्यवसाय करतायत त्यामुळं त्यांच्याकडे टाइम नाही वेळ नसतो कदाचित आणि अशाच कारणानं या संघामध्ये काही खेळाडू अनुपस्थित पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये रजत मुंडे या ISPL मध्ये निवड झाल्या कारणानं तोही दिसत नाहीये. ISPL ची चर्चा सुरू होती. विजय पावले सर्वात महागडा खेळाडू त्यानंतर करण अंबाला त्यानंतर केतन मात्रे या खेळाडूंना खूप पसंती दिली आहे ISPL ने. आणि खास करून बघा जर तुम्ही वार्षिक पॅकेज म्हटला ना या खेळाडूंचा जर 29 लाखाला विजय पावले जर खरेदी होत असेल तर त्याचं वार्षिक पॅकेज काय असेल. इतर स्पर्धा तो खेळत असेल त्यामध्ये त्याला 5-10 लाख रुपये म्हणजे वर्षाचे किती पैसे कमवले जात आहेत. खेळाडू आज आपण पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये देखील आज खरं तर खूप पैसा कमावला जातोय. एवढा उंचावलेला दर्जा टेनिस क्रिकेटमध्ये. म्हणून मेहनत करा चांगला खेळ करा पुढे जाण्याची तुम्हाला तर चांगली संधी आहे. तुमचा टेनिस क्रिकेट जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये दाखवण्याची संधी मिळत आहे. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी दोन्ही बाजूंनी खूप चांगला खेळ पाहायला मिळतोय. खरं तर कधी गोलंदाज हवी होत आहेत कधी फलंदाज हवी होत आहेत. खूप चांगली खेळपट्टी मैदानाच्या आतमध्ये लांगेश्वर क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर रंगणारी ही अप्रतिम 5 रात्रींची स्पर्धा. हॅलो. तर याच दरम्यान आपण पाहिलं तर या स्पर्धेला KDH वाघिलवाडा लेजंड खेळाडू जीवन गावण यांच्या वतीने देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. 40+ देखील तुम्हाला हे संघ खेळताना पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. पुल्लर लेनचा बॉल फक्त दिशा दिली डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकच धाव मिळेल. एका धावेनं हळूहळू का होईना परंतु अगदी सामना जवळपास घेण्याचा प्रयत्न करतायत. 16 चेंडू आणि 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. खोणी संघ श्री गणेश राशी 11 खोणी या नावानं खेळतोय तर वेताळदेव सांभारली टीम त्यांच्या विरोधात प्रतिकार करतोय परंतु इथे उंची जास्त लांबी कमी. हो क्षेत्ररक्षक आहे झेल खाली टिपला जातोय झेल. विकेट क्रमांक पहिला ब्रेक थ्रू मिळतोय. फलंदाज करण ठोंबरे भाग टू डग आउट. करण ठोंबरे बाद होतोय. खोणीगाव म्हटलं ना तर नक्कीच आमचे ओले गाव यात खोणी गावाला विसरू शकत नाहीये. ओले ते शिर्डी पदयात्रा ज्या वेळी जात असतो त्यावेळी खोणी गावामध्ये एक वस्ती आमच्या साई भक्तांची तिथे होत असते. साई भक्त बऱ्याच प्रमाणात प्रचंड प्रमाणात आणि या खोणी गावामध्ये अगदी नामवंत कलाकार अगदी त्या रात्रीमध्ये साईबाबांचे गीत सादर करताना आपण पाहायला मिळतात. खोणी गाव स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था असते या गावामध्ये. ओले ते शिर्डी पदयात्रा आपल्या विभागातील बरेच साई भक्त त्या ठिकाणी जात असतात. ही एक आठवण आली आहे. खोणी संघ ज्यावेळी मैदानावर खेळतोय
एक षटकाचा खेळ समाप्त, 11 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकालाही सुरुवात झाली. संदेश मुंडे चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. धावसंख्या धावफलकावर 13 धावा. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक सरफराज, एक ऑलराऊंडर भूमिकेत. मगाशी खूप चांगली गोलंदाजी केली होती. यस, गुड स्ट्रोक. अगदी बघितलं तर परंतु क्षेत्ररक्षक तिथे सक्षम होता. त्या दिशेनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अजून एक विकेट. आता विकेट मार्गून एक विकेट. सरफराज 0 वर बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार झालाय. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली. मी उल्लेख केला होता ज्यावेळी संदेश मुंडे गोलंदाजीला आला की हाही चांगला गोलंदाज आहे. अनेक वर्षांचा अनुभव संदेश मुंडे ह्याच्याकडे आहे. ज्या वेळी रजत मुंडे बॅटिंग करायचं एका बाजूशी, संदेश मुंडे तेवढीच चांगली गोलंदाजी करायचं. हे ताळमेल हे खरं तर जुळलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये संदेश आता चांगली गोलंदाजी करतोय. कोणी टीमचा नवीन फलंदाज मैदानात. इनेट नंबर 4 आकाश ठोंबरे येतोय. आकाश ठोंबरे पुढील चेंडूचा समाचार करेल. धावसंख्या धावफलकावर थांबली ती 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न. विशेष बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाही. डॉट बॉलची समाप्ती. संदेश मुंडेचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त जबरदस्त कामगिरी, स्तुतीदायक कामगिरी. ज्या पद्धतीनं कोणी टीमच्या बाकीच्या 3 गोलंदाजांनी गोलंदाजी केली तशीच मात्र गोलंदाजी करतो. आता स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, अप्रतिम. परंतु काय दूरवरचं अंतर कापलाय बघा. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकांना लॉंग ऑफला आला. चेंडूला थांबवलं, फेकलं. या साऱ्या क्रिया पाहायला मिळाल्या मैदानाच्या आतमध्ये. परंतु 2 धावा पळून काढल्या जात आहेत. मॅच बॉल आलाय. जो षटकार ठोकला होता तो मॅच बॉल मैदानात दिला गेलाय. धावसंख्या धावफलकावर 2 ने वाढली. 15 ही धावसंख्या बघा. या षटकामध्ये देखील धावा 4च आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 11. एकंदरीत 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर 2 गडी बाद 15 धावा. आता येणारे 12 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 26 धावा. अजूनही मॅच बॅलन्स आहे दोन्ही संघाच्या बाजूनं. मी म्हणेन शर्यत अजूनही संपलेलीच नाहीये. असा हा सामना. लढावं लागेल, लढावं लागेल, मेहनत करावी लागेल. या थंडगार वातावरणामध्ये, अगदी थंडी आहे, समुद्र किनाऱ्यालगत हा मैदान आहे, त्यामुळं खूप गारवा जाणवेल आपल्याला. नवीन गोलंदाज डेफिनेटली योगेश जांभळे येतोय. आता अनुभव घेऊन आलाय योगेश. अनुभवाची शिदोरी. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. योगेशचा पहिला बॉल डॉट होतोय. काय मयूर दादा, जो झेल टिपले 2. अमोल जांभळेने 2 झेल टिपले. त्याला अतुल मुंडेकडनं, अनिल मुंडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय बघा. अनिल मुंडे साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे स्वागत. हा चेंडू कव्हर ड्राईव्ह चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय परंतु फ्लाय झालाय. चेंडू फ्लाय झालाय. आउट फील्ड फास्ट आणि येतोय 4 धावांसाठी चौकार. 4 धावा आल्यात. कोणी टीमसाठी संजीवनी देणारा हा चौकार मैदानात पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने इन ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. शॉर्ट पिच ऑफ कव्हर ड्राईव्ह. ऑफ स्टंपला बॉल होता, त्यानंतर खेळला गेला. अगदी सहज क्षेत्ररक्षक वेगानं आला होता, बॉलवर पोहोचला होता देखील, परंतु काय करणार, बॉलच एवढा फ्लाय झाला की अक्षरशः डोक्याच्या वरून चौकार पाहायला मिळाला आणि 4 धाव्याने समीकरण बदललाय. येणारे 10 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. चेंडू इथे वाईड बॉलचा इशारा. पंच आमच्या दिशेने वळतायत. ऑफस्टंप सोडून निघाला, बॉल बाहेर निघाला. जास्तीत जास्त योगेश जांभळे, मी म्हटलं की त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. अगदी अनुभवाने भरलेला आहे. अनेक मैदानावर अनेक सामने त्यांनी खेळले. मोहपाडा नगरीमध्ये अनेक सामने प्रत्यक्षात गोलंदाजीतून संघाला विजय केला. इथे हाफ ट्रॅकरचा बॉल सरळ दिशेने उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. हा जातोय 6 धावांसाठी. गावदेवी चषकातला प्रतिम टोला सिक्सर.
20 अंश सेंटीग्रेड वातावरणामध्ये बघा, ज्यावेळी आपण AC लावतो ना प्रणय, 20 वर ठेवतो आपण AC, 20-21 असं वातावरण मैदानात असताना मिस टायमिंग स्ट्रोक पलटवार केला योगेश जांभळे ना, ओहो कॅच ड्रॉप, पकडो कॅच और जीतो मॅच. षटकार मारणाऱ्या फलंदाजाला जीवनदान संधी मिळाली आहे. दोन्ही धावा, झेल तर झेल निसटला, त्यानंतर 2 धावाही पळून काढल्या आणि अशा परिस्थितीमध्ये आता धावसंख्या पुढे सरसावली आहे. मॅच मध्ये येते आता हळूहळू रंगतपणा, मजेशीर सामना, प्रेक्षकांना हवा असणारा सामना, थंडी उडवणारा सामना. येणारे 8 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. अजूनही काय बिघडलं नाहीये. वेताळदेव सांभाळली टीम. योगेश प्रयत्न करतोय. हे इथे आता ओहो, क्षेत्ररक्षकाच्या काहीसा डोक्यावरनं गेलाय. हा मॅच आपल्याकडे झुकवणारा अनहोनी को कहते हैं वो खोनी, वो गावे खोनी. आणि तो ठोकलाय षटकार. आता 7-7, हम 7-7 है, 7 चेंडू 7 धावा. आडव्या पाडणं, मॅच फिनिश करण्याच्या तयारीत योगेश जांभळेच्या षटकाला पुरेपूर या सपाटून मार बसत असताना हा मॅच आपल्याकडे झुकवण्यात आलाय. आता फक्त विजयाकरता 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. किती कॅच महत्वाची असते प्रणय. एका कॅचची किंमत ज्यावेळी खरं तर परेरानं सोडला होता श्रीलंकेच्या रोहित शर्माचा कॅच अवघ्या 4 धावांवर, त्यानंतर 264 केल्या होत्या. एका झेळाची किंमत काय असते. मगाशीच्या सामन्यात गुलशन मात्रेची 15 धावांवर सोडलेला झेल, 33 धावा पूर्ण केल्या गुलशन मात्रेनं. हे असतं कॅचचं महत्व. एका झेळाची किंमत काय असते टेनिस क्रिकेटमध्ये, इथे देखील प्रत्यक्ष उदाहरण पाहायला मिळालं. योगेश जांभळेनं सोडला झेल, त्यानंतर पहा 1 चौकार 2 षटकार, दुहेरी धाव. इथूनच मॅचला मोमेंट शिफ्ट झाला. इथूनच मॅचला कलाटणी मिळाली. आता 6 बॉल आणि विजयासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता. परंतु तरीही प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न 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 करावे लागतील. प्रयत्न सोडू नये. कधी कधी चाव्यांच्या जुडक्यामध्ये एखादी चावी अशी निघते की त्याच्यामध्ये आपलं ध्येय साधलेलं असतं, गोठलेलं असतं आणि ते ध्येय असेल विजयाचं. परंतु काय होईल. 6 बॉल 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 3 धावा, 3 धावा 6 चेंडू. फलंदाज बॅटिंगला आकाश ठोंबरे. 6 बॉल 3 ची गरज असताना हा ही शॉर्ट स्क्वेअर लेगला 1 धाव पळून काढली आहे आणि अशा एका धाव्यानं संघाची धावसंख्या पुढे सरसावते. ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 या आकड्यावर. आता अवघ्या 2 धावांची गरज उर्वरित 5 चेंडू मध्ये. उर्वरित 5 चेंडू 2 धावा. यानंतर विनर वर्सेस विनर. ओहो, अजूनही मॅच बॅलन्स. अजून एकदा कॅच ड्रॉप. बघा फर्स्ट इनिंग मध्ये खोणी टीमनं 3 कॅच ड्रॉप केल्या आणि त्यांनी त्या विरोधात अर्थातच चांभारली टीमने ही 3 कॅच ड्रॉप. म्हणजे दोघांनी बरोबर हिसाब केलाय. हिशोब बरोबर करत असताना परंतु कॅच महागड्या ठरल्या. पुन्हा एकदा इथे 1 धावेची आवश्यकता असताना सामना विजयी झालाय. एकतर्फी सामना 3 चेंडू राखून सामना दणदणीत विजयी झालाय. अर्थातच श्री गणेश राशी 11 खोणी संघ पहिला सामना जिंकतो. हार्दिक अभिनंदन. आणि हडलक वेताळदेव सांबार लीड संघ इथे मात्र पराभूत होतोय.